साली कोकणातल्या मराठा समाजाच्या मंडळींनी एकत्रित येऊन व्यापक उद्देशाने ही पतसंस्था स्थापन केली होती आणि 88 वर्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे होती ती यांना त्या कारणाने होऊ शकली नाही। आणि मग ज्या वेळेला या संस्थेचं नेतृत्व राजेश येरुणकर यांच्याकडे सभासदांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यावेळेला नवीन संचालक मंडळ येऊन प्रगतीची चर्चा माझ्याकडे केली आणि त्यांना जो मी रोडमॅप दिला त्यातनं आज प्रगतीचं पहिलं पाऊल त्यांचं या ठिकाणी पडतंय। आज या पहिल्या शाखेचं उद्घाटन होतंय। पुढच्या आठवड्यामध्ये पोलादपूर रायगड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या शाखेचं उद्घाटन होईल आणि अशा प्रकारे शाखांचा विस्तार करत गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आर्थिक मदतीचा हात या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळात निश्चित होईल। कारण चांगलं काम केलं की समाजाचा लोकांचा हातभारी त्या ठिकाणी लागतो। म्हणून आज कोट्यवधीच्या ठेवींसाठी सुद्धा चेक्स लोकांनी दिले आणि म्हणून ही बँक ही पतसंस्था निश्चित प्रगती करेल। मुंबई जिल्हा बँकेचं सहकार्य पाठबळ त्यांना निश्चित आहे आणि सगळ्या सभासदांचा विश्वास संपादन करत आपल्या सहकार्यांबरोबर येणाऱ्या काळात एक राज्यातल्या काही उत्तम पतसंस्था आहेत त्यामध्ये क्षत्रिय मराठा पतपेढीचे नाव जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सर, आदित्य ठाकरे आणि फडणवीसची भेट काही दिवसापूर्वी वाढली आहे, तर काय सांगायचं? नाही, फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राज्यातला कोणी नेता कार्यकर्ता लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी त्यांना भेटू शकतो। आता त्यांना देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास खूप आलाय की देवेंद्रजीच महाराष्ट्राचा विकास करू शकतात। मग आता आदित्य ठाकरे सुद्धा देवेंद्रजींच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कामं घेऊन विषय घेऊन गेले असतील, त्यांच्या विश्वासाला त्या ठिकाणी देवेंद्रजी पात्र ठरतील आणि महाराष्ट्राचा मुंबईचा विकास अत्यंत गतीनं त्या ठिकाणी करतील। सर, वाल्मिकी कराड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 2022 मध्ये नोटीस देण्यात आलं होतं, असं सवाल सुप्रिया सुळेंनी केलंय की ती नोटीसही दाखवली नाही। मला वाटतं आता या विषयाचं राजकारण जास्त न होता गुन्हेगार असतील काही संदर्भ असतील तर त्याचा पोलीस तपास करेल, न्यायिक यंत्रणा आहे, परंतु आज जातीय तेढ निर्माण या विषयात न होतंय, राजकारण होतंय, तर मला वाटतं गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही हे कडकपणे विधिमंडळाच्या सभागृहात देवेंद्रजींनी सांगितलं, बाहेरही सांगितलं, आताही सांगितलं, अजितदादांनी सांगितलं। त्याच्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा, कोणाची गय त्या ठिकाणी होणार नाही, परंतु या विषयाचं राजकारण करत जातीय तेढ किंवा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा उपस्थितीत नायकांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली, कसं पाहता? नाही, मला वाटतं मी काय ते बोलले मला माहीत नाही, ते काय बोलले याच्यावरनं मी सांगेन, परंतु मला वाटत नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून काम करतोय, एकमेकांच्या विश्वासानंच त्या ठिकाणी आम्ही पुढे जाणार आहोत। आणि त्याच्यावर ठाणे जिल्ह्यात विकास करत असताना त्या ठिकाणी निश्चितच गणेश नाईक साहेब, शिंदे साहेब, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, एकत्रित त्या ठिकाणी पुढे जातील। काय टीका केली मला माहीत नाही, पण या टीका ज्या केल्या तर आतलं असं काय मतभेद असं वाटतंय? तर टीका काय केली ते मला सांगा, एखादा संदर्भ कुठला घेऊन ते बोलले असतील तर त्याचा टीका समजायचं कारण नाही आहे। आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी महायुती म्हणून काम करू। शेवटी 3 वेगवेगळे पक्ष आहेत, 3 वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका असू शकतात, परंतु राज्याचा विकास जेव्हा करायचा आहे त्यावेळेला आम्ही सारे मतभेद विसरून, टीका टिप्पण्या विसरून राज्याच्या हितासाठी एकत्रित काम करू। म्हणूनच जनतेनं जनाधार दिलाय, तो आम्ही जपू आणि वाढवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।